दादा तुमचा आवाज नाही येत आहे. Sorry, sir. Very, very warm welcome once again. Very good morning, all of you. आजचा क्लास खूप स्पेशल आहे ह्या अर्थाने की आपण आजपर्यंत समजत आलो, बोलत आलो, आपली फ्रिक्वेन्सी हाय ठेवा, फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करा, गॉड कॉन्शियसनेस, एंजेलिक कॉन्शियसनेस, डिव्हाइन बीइंग्स, डिव्हाइन मास्टर्स, आपल्यापेक्षा जे हायर लेवलवर जगणारे लोक आहेत त्यांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करा. आता व्हायब्रेट करा म्हणजे नेमकं काय? पहिली गोष्ट तर म्हणजे हा तर प्रश्न तर मी तुम्हाला सांगतो, माझ्यासाठी इतकं ह्या स्पिरिच्युअलिटी मध्ये असून सुद्धा नेमकं ह्या प्रश्नाचं उत्तर कित्येक लोकांनी नाही दिलं मला. माझा एकच प्रश्न होता, व्हायब्रेट करणे म्हणजे काय? बाकीच्या गोष्टी समजत होत्या की चांगलं राहा, पीसफुल माइंड ठेवा, सगळं करा, पण ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्ट करा म्हणजे काय करू मी? आणि त्या मोमेंटमध्ये मग हळूहळू हळूहळू काही गोष्टी लक्षात आल्या. गॉड कॉन्शियसनेस कशाला म्हणतात, एंजेलिक कॉन्शियसनेस कशाला म्हणतात, तो सगळा विषय लक्षात आला. आणि असं सगळं असताना एक फ्रिक्वेन्सी चार्ट मला मिळाला. बघा काय असते, सगळ्या गोष्टी नेटवर अवेलेबल आहे. ए टू झेड सगळं डीप नॉलेज तुम्हाला नेटवर भेटून जाते, पण आपण कनेक्टच करत नाही. म्हणजे सगळं काही आपल्या जवळ असताना सुद्धा, आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी अवेलेबल असताना सुद्धा ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे सगळं काही आहे बरं, कधी कधी ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आहे, पण मुद्दा हा आहे की ते आपल्याला मिळत का नाही? आपण सर्च करत नाही असं नाही आहे, आपण ट्यून नाही होत त्या गोष्टीसोबत. आणि ते ट्युनिंग न झाल्यामुळे काय होते की आपण भरकडत राहतो. जसं रेडिओ आहे, जुना जो रेडिओ होता किंवा आताही मोबाईलमध्ये जो FM चालते, ऑटो मोड मध्ये जर तुम्ही नाही टाकलं तर मॅन्युअल सर्चिंग असते. आणि मॅन्युअल सर्चिंग मध्ये तुम्हाला काय करणे आहे, एक एक पॉईंट दाबत समोर जाणे आहे. म्हणजे मॅन्युअल मध्ये पण एक वेळा जर बटन सुरू केले तर ते रीडिंग फिरणं सुरू होऊन जाते. कुठं थांबण्याची गॅरंटी नाही, तुम्हाला घेऊन जावं लागते, थांबवा लागते त्याला. ऑटो मोड मध्ये जाऊन थांबून जाते, पण मॅन्युअल मध्ये जी फ्रिक्वेन्सी असेल, समजून घ्या 91.1 आहे समजून घ्या, तर 90 झालं, 90.9 झालं तरी आवाज येणार नाही बरोबर, 91.2 झालं तरी आवाज येणार नाही बरोबर. तो 91.1 वरच पकडणार ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी. मागे पुढे 2-4 पॉईंट हलका हलका आवाज येईल, पण त्याच्यामध्ये थोडस कर्कशनेस जो असतो ना, कर्कश व्हायब्रेशन, ते सगळे त्याच्यामध्ये मिळणार तुम्हाला. पण सेम लेवलवर त्याला आपण जे असं ट्यून करत जातो, याला ट्युनिंग करणे म्हणतात आपल्याला. आणि हे स्पिरिच्युअलिटीची जी लँग्वेज आहे, याला डेस्टिनी ट्युनर म्हणतात. आपल्या डेस्टिनी सोबत ट्यून करणे स्वतःला. आणि जे नॉर्मल आपलं लाईफ आहे, आपण ट्यूनच नाही होऊ शकत आहे कोण्याच गोष्टीसोबत. म्हणजे कुठंतरी आपला काटा मागं पुढे फिरून राहिला, एक्झॅक्टली जो पॉइंट आहे त्या पॉइंटवर नाही जात आहे. पण आता जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा फ्रिक्वेन्सीचा पॉइंट नोट डाऊन करा, कसं समजणार? म्हणजे ऍक्च्युअल लाईफ मध्ये असं काही काटा नाही आहे की तुम्ही तिथे प्लेस करा आणि तुमचे व्हायब्रेशन चेंज होऊन जाईल. नाही, त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. पण ती प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला ते लक्षात ठेवणे आहे की आपण व्हायब्रेट कोण्या लेवलवर करतो. ज्या लेवलवर आपण व्हायब्रेट करतो त्याच लेवलवर त्याच्या सगळ्या त्याला आपण आकर्षण पण म्हणू, आपल्यासोबत ते लोक, ते सर्कमस्टान्सेस,
तशी सराउंडिंग, तशा घटना आपल्या जीवनामध्ये होणे सुरू होतात. जर कोणी दुःखी व्यक्ती आहे, चिडचिड करणारा व्यक्ती आहे, तो स्वतः काय म्हणेल, स्वतःला जस्टिफाय करणार की मी दुःखी नाही, यांच्यामुळे मी दुःखी होतो, मी चिडचिड नाही करत, तुमच्या अशा वागण्याने मी चिडचिड करतो. पण तुम्ही ऍक्च्युअली घरातल्या लोकांना जर विचाराल, त्याच्या सराउंडिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना जर विचाराल ना, तर तुम्हाला एक गोष्ट सगळेजण सांगणार की हा जर येऊन बसला जरी ना आमच्या ग्रुपमध्ये आणि हा एक शब्द जरी नाही बोलला, तरी कोणी ना कोणी 4-5 व्यक्तीपैकी एखादा चिडचिड करणं सुरू करा आणि भांडण सुरू होऊन जाईल, निव्वळ याच्या येण्याने. आणि ही जी निग्लेक्ट करण्याची जी भावना सुरू होऊन जाते, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला इतकं वाईट वाटते, अरे मला निग्लेक्ट करतात, माझ्याशी कोणी बोलत नाही, आणि त्याच्यामुळे तो आणखी चिडचिड करते. तर चिडचिड करणे, दुखी होणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे. आणि या स्वभावामुळे त्याच्या बॉडीमधून जे व्हायब्रेशन बाहेर पडत आहे, ते इतर लोक पिकअप करून राहिले. आणि एखादा असा व्यक्ती असते, खूप शांत, खूप डिव्हाइन त्याची ऑरा असते, तो चिडचिड करणाऱ्या लोकांमध्ये जरी जाऊन बसला, तरी सुद्धा इतर लोक ज्यांना ते शांत होणं सुरू होऊन जाईल. त्यांना अंदर एक अलगच भावना त्यांची निर्माण होते. आणि तुम्ही जर त्यांना विचारा की ह्या व्यक्ती येण्याने तुम्हाला काय फील होते, हा व्यक्ती जर आला ना, माहोल बदलते, बढिया वाटते, शांत वाटते, चांगले टॉपिक बोलण्याची इच्छा होते, त्याच्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळते. काही समस्या असेल आमच्या जीवनामध्ये, त्या समस्या सुटून जातात. हा फीडबॅक मिळते. हे फीडबॅक नेमके येत कोणाच्या आधारावर आहे? फीडबॅक येत आहे त्या व्यक्तीच्या शरीरातून जे ऊर्जेचे तरंग बाहेर पडत आहे, ते ऊर्जेचे तरंग किती पॉवरफुल ऑरा घेऊन चालत आहे त्याच्यावर डिपेंड करते. आणि ती ऑरा, ते फ्रिक्वेन्सी, त्या व्हायब्रेशन जशा इतर लोकांच्या ऑरामध्ये मर्ज होतात, तुरंत त्याचे तरंग आहे ते शांत होऊन जाते. एक 10 ml किंवा 10 ml नाही, आपण 100 ml पाणी घ्या आणि एका आगीवर ठेवा, आणि सेम अग्नीवर 100 लिटर पाणी ठेवा किंवा 1000 लिटर पाणी ठेवा. मला सांगा सगळ्यात लवकर कोणतं पाणी गरम होईल? जे 100 ml जे पाणी आहे ते लवकर गरम होऊन त्याची वाफ होणं सुरू होऊन जाईल. आणि 1000 लिटर पाण्याला काही होईल काय? मे बी तितक्या टायमिंग मध्ये त्याला धक्का पण लागणार नाही. बरोबर? तर हा आहे तुमचा ऑरिक फील्ड. तुमचा ऑरिक फील्ड किती छोटा आहे, किती मोठा आहे. हा रिट्रीटमध्ये जे तुम्ही सगळेजण येणार ना, मी तुमचं सगळ्यांचं चेक करून देईन. 1-2 लोकांचा चेक केलेला आहे. नाही, इथे योगेश सर आहे, अर्चना मॅडम आहे, राजेंद्र निंबाडकर सर आहे, यांचं मी चेक केलेलं आहे. बाकीचे नवीन लोक येतील ना, मी तुमचं तिथे ऑरा फील्ड चेक करून देईन. म्हणजे तुम्ही 100 ml पाणी आहे की 1000 लिटरचं पाणी आहे, तुमचा ऑरा फील्ड किती मोठा आहे. आता जितका मोठा ऑरा फील्ड असेल, त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्ये 100 ml पाण्याची वाफ झाली, तितक्याच टायमिंग मध्ये आणि तितक्याच अग्नीवर 1000 लिटर पाण्याला धक्का सुद्धा नाही लागला. ही आहे तुमची ऑरा. ऑरा फील्ड जर तुमचा खूप मोठा आहे, वास्ट आहे, तर त्या पर्टिक्युलर टायमिंग मध्ये अर्धा तास, 1 तासात त्या प्रकारचे जे लोक तुमच्या लाईफमध्ये येतात, त्यांच्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला काही विशेष त्रास होत नाही. पण तीच तुमची ऑरा जर खूप छोटीशी आहे, 10 फूट, 5 फूट याच्या आतमध्ये आहे, तितक्याच टाइम पिरियड मध्ये तोच नकारात्मक व्यक्ती तुम्हाला पूर्ण हलवून टाकत. का? कारण की तुमच्यामध्ये त्याचे व्हायब्रेशन एक्सेप्ट करून न्यूट्रलाइज करण्याची ताकदच नाही आहे. आणि जर का तुम्ही न्यूट्रलाइज करून टाकले, प्रॉब्लेम सॉल्व.
प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होणार? तुम्हाला तर धक्का लागणार नाही, पण त्या व्यक्तीची जी नकारात्मक ऊर्जा होती ना, ते तुम्ही न्यूट्रल करून टाकली स्वतःच्या थ्रू. त्याच्या शरीरावरचा, मनावरचा, एनर्जी फील्डवरचा जो भार होता, भार हलका झाला. आणि जसा तो भार हलका झाला, तो व्यक्ती म्हणला की वाव, आता बरं वाटते. आणि जर तोच व्यक्ती त्या लोअर ऑरा फील्डवाल्या व्यक्तीच्या संपर्कात आला, हा तर चिडचिड करणच, तुम्ही चिडचिड करण, मे बी दोघं जण वाद करून टाका थोड्या वेळानंतर. कारण की दोघांचीही फ्रिक्वेन्सी, दोघांची व्हायब्रेशन एकाच पॉइंटवर ट्यून करत आहे. जर ट्युनिंग झाली, काही ना काही धमाके होईल. आता ह्या दिवसेंदिवस ह्या फील्डमध्ये चालत असताना मला ह्या ट्युनिंग खूप लक्षात येत आहे. ऑरा चेक केल्याबरोबर, कोणाची ऑरा जरी मी चेक केली तरी माझ्यासोबत काय होते मला लक्षात येते. अगोदर ऑरिक फील्ड लहान होती, त्रास होत होता, खूप त्रास होत होता. आताही त्रास होते, पण आता रिलीज होऊन जाते. आता लवकर रिलीज होते. ठीक आहे. पण जर आता आपल्याला हा टॉपिक उचलायचा आहे की एक्झॅक्टली तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करता, तर त्याकरिता एक चार्ट आहे, तो मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करतो. त्याला मी ग्रुपमध्ये पण शेअर करून देईल. हा चार्ट मानसिक नाही आहे. मानसिक म्हणजे फिअर, एन्झायटी, डिप्रेशन असे वर्ड लिहून टाकले आणि खालून वरपर्यंत एक रेंज ठरवली आणि 20, 30, 40, 50, 100 असे नाव म्हणजे नंबर देणं सुरू करून दिलं. नाही, असं नाही आहे. ऍक्च्युली वर्षानुवर्षे प्रयोग करून ऑरा फोटोग्राफी, किरण फोटोग्राफी, अनदर आणखी काही सेन्सर्स आहेत, त्याच्याद्वारे ऊर्जेचे स्तर चेक केला गेला आणि काही पॅरामीटर्स ठरवल्या गेले. त्या पॅरामीटर्सला नंबरिंग देण्यात आली आणि परत 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 त्या फॉर्म्युल्यानुसार जितक्या जितक्या लोकांची ऑरा चेक केल्या गेली, तेव्हा लक्षात आलं की त्यांची एक्झॅक्टली तो व्यक्ती ज्या मोमेंटमध्ये व्हायब्रेट करत आहे, त्याची तीच फ्रिक्वेन्सी निघाली. त्याला रिव्हर्स केलं. मग रिव्हर्स केलं म्हणजे आपल्याला दोन्हीकडून चालावं लागते. तुम्ही स्वयंपाक केला, तुमच्या टेस्टनुसार ते छान बनला, तुमच्यानुसार बरं. आता समोरच्याने खाऊन पण सांगितलं पाहिजे की छान बनला. आणि तिसरं, ज्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही स्वयंपाक बनवला, तो फॉर्म्युला जर तुम्ही शेअर केला, तर एक्झॅक्टली चव त्याची सुद्धा आली पाहिजे. मग त्याला आपण म्हणू की ते परीक्षणामध्ये करेक्ट आहे. एक अभ्यास करून एक स्ट्रक्चर बनवलं, त्या स्ट्रक्चरला चेक केल्या गेलं, अँसर तेच आले. आता रिव्हर्स केलं. रिव्हर्स केलं म्हणजे त्या फ्रिक्वेन्सी पर्टिक्युलर लोकांना ऐकवल्या गेल्या किंवा त्या फ्रिक्वेन्सीमध्ये त्यांना व्हायब्रेट करायला लावलं किंवा त्याच फ्रिक्वेन्सीच्या लोकांना त्यांच्याशी काही दिवस राहायला लावलं. सडनली एक गोष्ट लक्षात आली की जे हायर फ्रिक्वेन्सीचे लोक होते, ते सुद्धा काही टाइम नंतर त्यांच्या लेवलवर व्हायब्रेट करायला लागले. आणि नंतर जर त्यांचं पुन्हा फ्रिक्वेन्सी चेक केल्या गेली, एक्झॅक्टली त्याच फ्रिक्वेन्सी निघाल्या ज्या त्या निगेटिव्ह लोकांच्या होत्या. तिथून हे असे 2-3 परीक्षणाद्वारे पूर्ण सिद्ध झालं की जे आकडे त्यांनी काढले ते परफेक्ट आहे. ओके. आता तुम्ही त्याला एक्झॅक्टली बघून घ्या. मी ग्रुपमध्ये त्याला शेअर करेल. तुम्ही त्याला चांगल्याने बघा आणि स्वतःचा निर्णय घ्या की तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करता. दिसत आहे सर्वांना? ओके. हा एक अप डाऊन पिरॅमिड स्ट्रक्चर आहे. तसंच हे वरच्या दिशेने पाहिजे होतं, कारण की हायर कॉन्शियसनेसचे लोक खूप कमी असतात, लोअर कॉन्शियसनेसचे जास्त असतात. बघा,
ह्या चार्ट कडे जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं तर यांनी अलग 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 त्याचे पार्ट बनवले. लेफ्ट कडून जाऊ आपण. सेल्फ आयडेंटिफिकेशन. स्वतःला कसं तुम्ही ओळखणार त्याचा एक कॉलम दिला आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे. लोकेशन, आता हे जे लोकेशन आहे ना, हे इमॅजिनरी आहे, पण आपण त्याला अशा भाषेत समजू. आपण जिवंत असताना आपण ज्या अवस्थेमध्ये जगत आहोत, आपण म्हणतो ना, नरक झालं जीवन माझं, माझं जीवन स्वर्गासारखं आहे. अरे मी तर लक्झरी पर्सन आहे, मी तर नॉर्मल माणूस आहे, मी थोडासा संघर्षात आहे. हे जे असे वाक्य आपण बोलतो ना, ते लोकेशन आहे. राईट साइड मध्ये बघा, एकदम राईट साइड मध्ये कॅटेगरी ठरवलेली आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे पर्सन आहे. आपण म्हणतो ना, सेल्फ रिअलायझेशन झालं, एनलाइटमेंट झालं, म्हणजे काय झालं, कसं ओळखणार तुम्ही एनलायटन पर्सन आहे, सेल्फ रिअलाइज पर्सन आहे. दिसते तर आपल्यासारखाच तो व्यक्ती. असे कोणत्या गोष्टी तुम्ही त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये, त्याच्या माइंडसेट मध्ये तुम्ही इमोशन फिलिंग्स त्याच्या नोट डाऊन करणार, की तुम्हाला लक्षात येईल की हा व्यक्ती थोडा सेल्फ रिअलाइज पर्सन आहे. याची थिंकिंग नॉर्मल थिंकिंगच्या बाहेर आहे. म्हणजे तो नेमका कोण आहे, कुठं कोणत्या व्हायब्रेशनवर तो, कोण्या फ्रिक्वेन्सीवर तो व्हायब्रेट करत आहे. त्यानंतर राईट साइड मधून बघा, लेवल ऑफ कॉन्शियसनेस दिलेला आहे. लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे कॅटेगरीला आणखी डिवायडेड केलेलं आहे, की रिअलायझेशनची जर कॅटेगरी आहे तर त्याचे कोणते लेवल्स असतील. विक्टिम, अब्युझर ही कॉन्शियसनेस जर आहे तर त्याच्या कोणत्या लेवल्स असतील. आणि सेंटरमध्ये डायमेन्शन्स, व्हायब्रेशन्स अँड कलर असं ते त्याचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. तर जवळपास 7 चक्र 7 प्रकारच्या स्तरांना नोट डाऊन करतात. आणि मी जसं अगोदरपासून सांगत आलो की मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हार्ट चक्र, हे तुमचे एक एक इमोशन्सला काय करतात, शो करतात. तुमच्या कॉन्शियसनेसला शो करतात, तुमच्या थिंकिंगला हे शो करत आहे. ह्या चार्टला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घरी स्वतः बघू शकता. इकडे सेल्फ मध्ये लोअर इगो आहे, इमोशनल सेल्फ आहे, हायर सेल्फ आहे, प्लॅनेटरी सेल्फ. याचा अर्थ सिंपल इतका आहे की तुम्ही जसं जशी लेवल तुमची वाढत जाते, तुम्ही ह्या स्वतःच्या चेतनेला ओळखत जाता. आता इथे अध्यात्म आहे, सेल्फ आयडेंटिफिकेशन लेफ्ट साइडचं, हे प्युअर अध्यात्म आहे, ज्याला मी माझ्या लँग्वेज मध्ये अनुत्तर योग म्हणतो. त्याची ती पूर्ण सुरुवात आहे. 36 तत्व, माया, प्रकृती, पुरुष, तुमच्या ह्या चेतना, 3 गुण, पंचतत्व, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच इंद्रिये, हे सगळं असं डिवायडेड होत होत जाते. आणि चेतना एकदम लोअर लेवल ते मी, आणि तिथून ते सुरू होते अहम ब्रह्मास्मी पर्यंत. हे ते आहे लोअर इगो सेल्फ टू ऍब्सोल्यूट सेल्फ. हे तुमच्या स्वतःच्या आध्यात्मिक जर्नीची हे एक आयडेंटिफिकेशन आहे. ओके. जेव्हा कोणाच्या तोंडातून हे वर्ड्स निघत आहे, माझं जीवन बर्बाद झालं, माझं जीवन नरक आहे, मी खूप संघर्षात आहे, तर बघा तो कुठे आहे, तो हेल खालच्या दिशेने आहे. पर्गेटरी हे संघर्षाचा त्याचा एक हे आहे. कोणी म्हणते की आय एम इन पीस, लव्हिंग, मध्यस्थी आहे, मला काही फरक पडत नाही, ना पॉझिटिव्हचा लेना देना, ना निगेटिव्हचा लेना देना, तो सेंटर मध्ये बडी आहे. हे फोर्थ डायमेन्शन इन बिटवीन हे हार्ट चक्र तुमचं शो करते. हे पॅराडाईज लिहिलेलं आहे, न्यू ह्युमॅनिटी कॉन्शियसनेस. म्हटलं जसं विशुद्धी चक्र तुमचं ओपन अप होते, आज्ञा चक्र ओपन अप होते, त्यावेळेस तुम्ही इमॅजिनरी एक अशा दुनियेत जाता की जिथून तुमच्यासाठी न्यू वर्ल्ड ओपन होते, आणि तुम्ही तिथून ते कॉन्शियसनेसच्या द्वारे काही अशा गोष्टी ह्या पृथ्वीवर ओढून आणता की त्याच्यातून काहीतरी नवीन आविष्कार होते.
त्याच्यानंतर हेवनली लोकेशन, ते हे आहे तुमचं सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र आणि त्याच्याही वरचे हायर चक्राच. इथे आय एम प्रेझेन्स ही जी भावना आहे, एनलाइटमेंटची भावना आहे, आत्मजागृती, ब्रह्मांडीय ऊर्जेला तुम्ही ओळखणं सुरू करता, या सोलर सिस्टमला तुम्ही ओळखता, या आकाशगंगा हे जे गॅलेक्सी आहे त्याच्या एनर्जी सोबत तुम्ही व्हायब्रेट करता, तुम्ही अनादर युनिव्हर्स सोबत सुद्धा को रिलेट करणे सुरू करता. जसं मी एका सिस्टम सोबत कनेक्ट आहे, दादा भगवान फाउंडेशन, तिथले जे गुरु होते किंवा जे ज्ञानी पुरुष होते त्यांचं कनेक्शन आपल्या पृथ्वीच्या बाहेर असे आणखी 15 पृथ्वी आहेत. त्याच्यापैकी एक पृथ्वी ज्याला महाविद्य क्षेत्र म्हटलं जाते, त्या महाविद्य क्षेत्रामध्ये तिथले जे देव तत्वावर पोहोचलेले तीर्थंकर आहेत त्यांच्याशी कनेक्शन झालं. आणि ते काही हजारो वर्ष अगोदर त्यांचा जन्म पृथ्वीवर होता आणि त्यांचं एनलाइटमेंट इतक्या हायर लेवलवर झालं, पण त्यांनी तिथे संकल्प घेतला की मला लोकांची मदत करायची, तर त्यांना पृथ्वीवरचं स्थान मिळू शकत नाही, त्यांना त्या डायमेन्शन मध्ये स्थान दिलं जिथं त्यांचीच ऑरा आहे पूर्णपणे. आणि एक वचन घेतलं गेलं की पृथ्वीवरचा जो व्यक्ती त्यांचं ध्यान करेल, आफ्टर डेथ त्याची चेतना त्यांच्या पृथ्वीवर ओढून घेतला जाईल. आणि हा तो एक स्ट्रक्चर आहे जो आता तुम्हाला समजते नाही समजत, हा नंतरचा भाग आहे. पण ज्याला आपण प्रलय म्हणतो, ते हे चेतना जाते कुठे मग? ते पृथ्वीवरचे एवढे सगळे जीव जंतू, मनुष्य प्राणी जाईल कुठे? ते अनादर डायमेन्शन मध्ये, अनादर युनिव्हर्स मध्ये शिफ्ट केला जातात. म्हणजे ती पुन्हा पृथ्वीची बॅलन्सिंग होईल, पुन्हा पृथ्वी आपल्या ओन प्युअर कॉन्शियसनेस मध्ये येईल, तेव्हा हे लोअर डायमेन्शनचे जीव पुन्हा पृथ्वीवर वापस येणं सुरू होईल. आणि हायर डायमेन्शन मध्ये जे लोक गेले ते आपल्या विल पॉवरने पुन्हा या पृथ्वीवर येतील आणि नॉलेज देणं सुरू करेल, पुन्हा शिकवणं सुरू करतील, लोकांना रस्ता दाखवणं सुरू करेल. हे होत राहते. आपलं सायन्स सांगते का असे कितीतरी हिमयुग येऊन गेले आपल्या पृथ्वीवर, म्हणजे हजारो वर्ष पृथ्वी बर्फामध्ये बंद होती. त्यावेळेस ही चेतना गेली कुठं मग? हे प्राणी कुठं गेले? जीव कुठं गेले? त्यांना कोणातरी अनादर डायमेन्शन मध्ये ओढून घेतलं गेलं. है ना? सुप्रा कॅज्युअल आणि ऍब्सोल्यूट सेल्फ म्हणजे हे इतक्या ब्रह्मांडीय स्तरावर, इतक्या हायर लेवलवर पोहोचणे आहे स्वतःच्या चेतनेला, की तुम्ही स्वतःला एकदम एक रूप समजताय सगळ्या अस्तित्वासोबत. आता इकडे बघू जाऊ आपण लेवल ऑफ कॉन्शियसनेस कडे. तुम्ही ह्या लेवल ऑफ कॉन्शियसनेसला बघा. जर कोणी व्यक्ती शेम मध्ये जगत आहे, त्याला लाज वाटते, त्याला बॉडी शेमिंग आहे, त्याला बोलण्याची लाज वाटते, त्याला व्यक्त होण्याची लाज वाटते, काम करण्याची लाज वाटते, लोकांच्या समोर येण्याची लाज वाटते. खूप साऱ्या मुली बघा चांगल्या वयात आलेल्या आहे बरं, पण आपल्या घरातल्या घरात सुद्धा लपून लपून चालते. त्यांचे खांदे झुकून गेलेले आहे, छाती अंदर चालली गेली, कुबडं निघून राहिलं. कोणीतरी फॅमिली मेंबर त्याला रागवते, पण अरे अशी नको रात जाऊ, कुबडं निघून जाईल, पाठ तुझी हे होईल. पण नाही. पण का बरं ते तशी जगत आहे ती मुलगी? शेमिंग. तिला कशाची तरी लाज वाटून राहिली, तिला व्यक्त होण्याची लाज वाटत आहे, बोलण्याची लाज वाटत आहे. मॅक्सिमम मुली फिल्टर लावून फोटो काढतात. कशासाठी? लाज वाटत आहे, स्वतःचा चेहरा बघण्याची लाज वाटते, स्वतःच्या शरीराला स्वीकार करण्याची लाज वाटते. चार चांगल्या लोकांमध्ये जाऊन आपण बोलत नाही का? आपल्या कॉन्शियसनेसची लाज वाटते. मॅच्युरिटी, तुमचं वैचारिक स्तर, तुमचा अभ्यास, असं लाजीरवाणं वाटते स्वतःला. हे शेम आहे. गिल्ट, गिल्टची भावना आहे खूप लोकांच्या मध्ये, अपराधी भावना आहे. ऍपॅथी आणि इम्पॅथी हे दोन आहे. इम्पॅथी म्हणजे तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप काळजी करणं, ऍपॅथी तुम्ही स्वतःमध्ये आहे, स्वतःच बघता फक्त. ग्रीफ, फिअर, डिझायर, अँगर, प्राईड. आपण डिझायर पर्यंत जाऊ. हे डिझायर पर्यंत हे जे चार 5-6 जे पॉईंट सांगितलेले आहे, हे तुमचे मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्राची चेतना आहे.
लक्षात घ्या. म्हणून मी तुमच्या सगळ्यांना सांगत आहो की मॅनिफेस्टेशन करणे आहे. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र अमाप पैसा देऊ शकते, पण त्याच्यासोबत तुमची चेतना पण अशी बनून जाईल. त्या चेतनेला तुम्हाला हायर लेवलवर घेऊन जायचं आहे आणि ह्या मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्रची एनर्जीला टॅप करायचा आहे फक्त, बस. त्याच्या कॉन्शियसनेसला टॅप नाही करायचा आहे. त्या एनर्जीला टॅप करायचं आहे. कॉन्शियसनेस आपली हाय असली पाहिजे. त्यानंतर बघा, तिसरं आपलं चक्र येते. तिथून तुमचं अँगर, प्राईड, करेज ह्या गोष्टी सुरू होते. अँगर का बरं? होप खूप वाढली, करूनच दाखवायचं आहे. जेव्हा नाही होत तेव्हा राग येते. प्राईड, अहंकार खूप वाढून जाते. मैं ही करके दिखाऊंगा. करेज, कोणतेही काम करायची हिंमत त्याच्यामध्ये असते. इथून मग सुरू होते न्यूट्रलिटी, विलिंगनेस, एक्सेप्टन्स. हे तुमचे हार्ट चक्राचे गुण आहे. इनर लाईट, इनर विजडम, इनर लव्ह, हे हार्ट चक्र, विशुद्धी, हे कंबाईन मध्ये चालले आता एक एक समोर होत. वननेसची भावना, प्रेझेन्स मध्ये असणे, नॉन ड्युअलिटी, थर्ड आयची भावना, अवेअरनेस, ग्रेट वॉइड म्हणजे दिव्य वैचारिक चेतना जी तुमची असते, सहस्रावर चाललं त्याच्याही होतं. डिवाइन ग्रेस, एक्स्ट्रीम ट्रूथ, फुल ऑफ कॉन्शियसनेस. बरे हजारच नाही, या हजारच्याही समोर आहे. हा एक बेसिक चार्ट आहे. मी मागे एक बघितला तर 2,500 त्याची काउंटिंग दाखवली आहे. हा एक सिंपल लेवल आहे. तितक्या वरपर्यंत जरी आपण नाही पोहोचलो ना, 2,500 हे नॉर्मल लेवलवर जरी पोहोचलो तरी पण तुमच्या लक्षात येईल का तुमचं जीवन बदलून राहिलं. आता तुम्हाला बघणे आहे, मी इतक्या दिवसापासून जे शिकवत आहो की तुम्ही कोणत्या चक्रावर व्हायब्रेट करता, तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही कसे विचार करता, तुमची इमोशन्स कोणते आहे, तुमचे थॉट प्रोसेस काय आहे, तुम्ही फील काय करता, तुम्ही कोणते बिलीफ्स आणि परसेप्शन्स क्रिएट करून ठेवले आहे, हे जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो, हे कालचा एक क्लास, आपला इम्पॉर्टंट क्लास झाला कालचा. ऑलवेज स्टे ऑन हायर फ्रिक्वेन्सी. कसं मी लोकल लँग्वेजच्या द्वारे नकारात्मकताला रिजेक्ट कसं करायचं, त्याच्या काही गोष्टी तुम्हाला शिकवल्या. त्या याच्यासाठी शिकवल्या, हा चार्ट दाखवण्यासाठी. हा चार्ट मी ह्युमन कॉन्शियसनेस सुरू होण्याच्या वेळेस पहिल्याच दिवशी दाखवू शकलो असतो, पण तो एंड ऑफ द सेशन दाखवत आहे. का? कारण की याची पार्श्वभूमी तुमच्या सगळ्यांना कळली पाहिजे याकरिता. आणि आता तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला कोणत्या चक्रवर मॅक्सिमम टाइम राहायचं आहे. ज्या चक्र सगळेच आपले अलाईन असले पाहिजे, लक्षात घ्या. जर मोठ्या लेवलवर पैसा पाहिजे तर मूलाधार चक्र आपल्याला ऍक्टिव्हेट करावंच लागेल, पण त्या कॉन्शियसनेस मध्ये आपल्याला फसून नाही राहायचं आहे. आपली चेतना उच्च स्तरावर असली पाहिजे. एनर्जी भली आपली लोअर डायमेन्शन मध्ये जात आहे. लक्ष्मी पाताळातच असते, पाताळातलीच लक्ष्मी ओढून काढावं लागते. पण ती लक्ष्मी आल्यानंतर ती गेली कोणापाशी पाहिजे? विष्णूपाशी. समुद्र मंथनातून काय झालं? पाताळातलीच लक्ष्मी बाहेर निघाली ना, पण गेली कोणापाशी? विष्णूपाशी. विष्णू कुठे आहे? अट्टर मोस्ट डायमेन्शन, वर्थ, एकदम ऑब्सोल्यूट सेल्फ, फुल ऑफ कॉन्शियसनेस. ज्या व्यक्तीचं कॉन्शियसनेस हायर लेवलवर जाईल, लक्ष्मी खालून वर त्याच्यापाशी जाईल. तुमची चेतना वरून खाली नका नेऊ लक्ष्मीच्या मागे, तिला खालून वर तर उचला. म्हणून आणि तिला ऍक्टिव्हेट पण करावं लागेल, टॅप पण करावं लागेल. तर मग समुद्र मंथनाची गरज आहे. मंथन तुम्ही सुरू कराल तर तुमच्या शरीरातलं पहिले विष बाहेर पडल. विष म्हणजे अनंत काळापासून केलेले पाप पुण्य तुमचे सगळे बाहेर पडल. आणि मग जेव्हा तुमचं विष तत्व बाहेर पडणार, त्याच्यानंतर रत्न, कामधेनू, अप्सरा जे काही आहे ते सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी बाहेर पडणे सुरू होईल. पण सगळ्यात पहिले काय निघते? निगेटिव्हिटी. लक्षात घ्या, समुद्र मंथन हे काहीही नसून आपल्या चेतनेचं मंथन आहे. त्याला फिजिकल फॉर्म मध्ये समुद्र मंथन ह्या रूपात दिलेला. कधी एका दिवशी समुद्र मंथनावर आपण गोष्ट करू, त्यावेळी तुम्हाला सगळं समजून सांगू की एक्झॅक्टली हे काय आहे. ते रत्न वगैरे हे कुठून निघाले, ते सगळं आपल्या बॉडीमध्ये आहे. समुद्र मंथन आपल्या शरीरातच होते. ज्यावेळेस तुम्ही स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी सुरू करता, साधना सुरू करता, मेडिटेशन स्टार्ट करता, तेव्हा समुद्र मंथन स्टार्ट होते. सगळे पाप, सगळे
नकारात्मकता मागच्या जन्माची, ह्या जन्माची सगळी बाहेर पडते. आणि ते विष इतकं भयंकर असते की त्या विषमुळे त्या व्यक्तीचाही जीव जाऊ शकते, त्याच्यासोबत असलेल्यांचाही जीव जाऊ शकते. इथे तुम्हाला शिव तत्व पाहिजे बॅलन्स करासाठी. आणि शिवतत्व तुमच्या लाईफमध्ये जेव्हा उतरते, ह्या सगळे विष ते आपल्यामध्ये ओढून घेतात. नंतर विष्णू तत्वाचं प्रगटीकरण होते, ब्रह्मा तत्वाचं प्रगटीकरण होते. ब्रह्मा क्रिएट करत जाते नंतर, आणि त्या क्रिएशनच्या टॉपमोस्ट लेवलवर मग विष्णू बसते बॅलन्स फॉर्म मध्ये. आणि आता त्या मंथन मधून आता एक एक गोष्ट निघत जाईल. ते निघता निघता मग त्याच्यातून लक्ष्मी निघते, आणि ती लक्ष्मी विष्णूपाशी जाते आणि चिरकाळ सोबत राहते. आपल्या जर आपल्या चेतनेला अशा प्रकारे जर त्याचं मंथन करून ती लक्ष्मी प्राप्त करायची असेल, तर ह्या फॉर्मॅट मधून जावंच लागेल. आणि तेवढा संघर्ष तुम्हाला करणेच आहे. जे निगेटिव्हिटी क्रिएट होऊन राहिली थ्रू मेडिटेशन, ते मंथन आहे, आणि त्या मंथनातून निघणार ते पहिलं विष आहे. तुम्हाला आता डिसाईड करणे आहे तुम्ही कोण्या चेतनेवर जगता. याच्यामध्ये सगळे जवळपास कॉन्शियसनेसचे सगळे स्तर दिलेले आहे. तुम्ही कोणत्या स्तरावर जगत आहे. तुमच्यामध्ये भीती आहे, तुमच्यात राग आहे, क्रोध आहे, स्वतःच बॉडी शेमिंग आहे, गिल्ट आहे, लोभी वृत्ती आहे, स्वतःच स्वतः बघता, दुसऱ्याची काळजी करत नाही, अहंकार खूप आहे. तुम्ही ह्या लेवलवर जगता की थोडंसं हायर लेवलवर जगता. तुम्ही समाजासाठी काही करता की फुल ऑफ कॉन्शियसनेस साठी तुमचं काम चालू आहे. आता हेच तुम्ही चार्ट बघून तुम्ही माझी सुद्धा अवस्था बघू शकता की मी कोण्या लेवलवर काम करत असन. माझ्या वर्डिंग मधून तुमच्या लक्षात येईल की मी बोलतो त्यावेळेस मी कोणती लेवल वापरत आहे. काय मी खालच्या लेवलवर जात नाही काय, हो जातो, पण तिथून मला पटकन समजते की आता वर पण आपल्याला उठायचं आहे. है ना? हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आजचा आपला टॉपिक आपण इथे स्टॉप करू. विच फ्रिक्वेन्सी यू व्हायब्रेट, हा टॉपिक आपण आज पूर्ण केला. आणि आजच्या टॉपिकवर तुमच्या एक्झॅक्ट लक्षात आलं असेल की तुमची चेतना तुम्ही कुठे ठेवत आहे, आणि सक्सेसफुल पर्सन स्वतःची चेतना कोणत्या लेवलवर नेतात. मे बी ते स्पिरिच्युअली खूप डेव्हलप नसेल झाले, पण कॉन्शियसनेसच्या लेवलवर डेव्हलप होत आहे. ते रिअलायझेशनच्या लेवलवर डेव्हलप होत आहे. त्यांना अध्यात्म नसेल कळत, मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांना करता नसेल येत, पण ती अवस्था त्या लेवलची आहे. आणि मोठे मोठे अध्यात्म करणारे लोक माहित पडलं की खालच्या लेवलवर जगत आहे, फ्रिक्वेन्सीचा स्तरच नाही माहित. आता प्रश्न हाच होईल की ही फ्रिक्वेन्सी आता वाढवायची कशी. ह्या ह्या लेवलवरून ही फ्रिक्वेन्सी उचलायची कशी. तर याला आपण उद्याला कव्हर करू. हाऊ टू व्हायब्रेट ऑन हायर फ्रिक्वेन्सी. ओके. फ्रिक्वेन्सीचे आणखी काही स्तर आहे, चेतनेचे स्तर आहे. त्या चेतनेच्या स्तरामध्ये आपण कोणत्या स्तराला टॅप करू जेणेकरून आपली अवस्था ते फिफ्थ डायमेन्शन पासून फोर्थ डायमेन्शन पासून वर गेली पाहिजे. आणि मॅक्सिमम टाइम तुम्ही वरच्या लेवलवर जगले पाहिजे. आणि त्याच्यानंतर भली खालीवर होत राहील, पण चेतना हमेशा वर राहिली पाहिजे. असं कोणतं कनेक्शन आहे की ज्यांना टॅप केल्याबरोबर तुम्ही सडनली तिथे पोहोचून जाल. सवय लागेल, हळू 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 करता 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 तुम्ही त्या पोझिशनवर पोहोचणार. आणि मग ऑल टाइम आपण त्या लेवलवर राहू. ओके. चला तर आपण सुरुवात करू. सर्वांनी ताट सरळ बसा, रिलॅक्स, थोडंसं पाणी पिऊ शकता. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. लांब खोल श्वास, श्वास सोडा.
फील करा तुम्ही एका डिव्हाइन व्हाईट लाईटच्या आतमध्ये आहात. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत ही दिव्य ऊर्जा, हा दिव्य प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आणि श्वास सोडताना नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातून बाहेर निघत आहे. इमॅजिन करा तुमचं शरीर पूर्णपणे हलकं हलकं आणि हलकं होत आहे. तुमचं डोकं, तुमची मान, तुमचे खांदे, तुमचे हात रिलॅक्स, शांत आणि हलके पडत आहे. तुमचा गळा, तुमची छाती, तुमचं पोट, ओटीपोट रिलॅक्स, शांत 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 होत आहे. तुमचे मांडी, तुमचे घुटणे, पोटऱ्या, तळपाय रिलॅक्स होत आहे. मांडी सैल सोडा. तुमची कंबर, कमरेच्या खालचा भाग, कमरेच्या वरचा भाग, तुमची पाठ, पाठीचे मणका, तुमची मान रिलॅक्स होत आहे. पाठ सरळ करा. तुमचं डोकं, मस्तक, डोक्याचा वरचा भाग, डोक्याच्या मागचा भाग, तुमचा चेहरा पूर्ण रिलॅक्स होत आहे. खांदे हलके सोडा. पाठीचा कणा ताठ करा आणि पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. तुमचा श्वास पूर्ण शांत, शिथिल, रिलॅक्स होत आहे. पूर्ण लक्ष आज्ञाचक्रावर द्या आणि फील करा तो डिव्हाइन व्हाईट लाईट जो तुमच्या सराउंडिंग मध्ये आहे आणि तुम्ही बघत आहे त्या डिव्हाइन व्हाईट लाईट मधून डिव्हाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमची कुळदेवता, तुमची इष्टदेवता तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या समोर प्रगट होत आहे. तुमचे दिव्य गुरु, तुमचे कुळगुरु, डिव्हाइन मास्टर्स, असेंडंट मास्टर्स, स्पिरिट गाईड, डिव्हाइन बीइंग्स तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. इन्व्हाइट करा सर्वांना. डिव्हाइन एंजेल्स, आर्क एंजेल्स, गार्डियन एंजेल्स, अर्थ एंजेल्स तुम्हाला मदत करण्यासाठी आलेले आहेत. थाउजंड्स ऑफ एंजेल्स तुमच्या रूम मध्ये प्रवेश केलेले आहे आणि त्यांचं लव आणि लाईट तुमच्यावर त्याचा वर्षाव होत आहे. सगळे आर्क एंजेल्स तुमच्या समस्येनुसार तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. तुमच्या जीवनातले प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आशीर्वाद देत आहे. लांब खोल श्वास घ्या आणि फील करा त्या ब्लेसिंग्सला. फील करा ह्या डिव्हाइन एनर्जीला. फील करा. आणि म्हणा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग दिस डिव्हाइन ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग दिस डिव्हाइन ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग दिस डिव्हाइन ब्लेसिंग्स. I give permission, all divine beings, divine angels, God and goddesses, please help me for change my life. Bless me. लांब खोल श्वास घ्या. या डिव्हाइन एनर्जीला फील करा. याचे व्हायब्रेशन्स फील करा. ओके. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम वन्स अगेन. व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला, कोणाला अनुभव आलेत छान? ओके. हॅलो. हा हा, बोला संदीप सर. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. ते थर्ड आयच्या वेळेस ना सर, असं कुंकच्या ठिकाणचं तो दाबल्यासारखं झालं एकदम, आणि शंखाचा आवाज आला मोठा. हा नाही सर. असं डोकं अजूनही गरम आहे. हा, डोकं अजूनही गरम वाटत. गरम आहे. ओके. हे शक्ती प्रवाहित झाल्याचे लक्षण असते. छान आहे, तुम्हाला डिवाइन अनुभव आला.
शंखाचा मागे पण आवाज एक येणे तुम्हाला ही सांगितलं होतं, मोठा प्रकाश दिसला मला एकदम, हो हो म्हणजे झोपेतच दिसला मला एकदम. छान आहे. तुमच्यावर कनेक्शन होऊन राहिलाय, तुम्हाला ब्लेसिंग मिळून राहिल्या, त्याचे सगळे लक्षण थँक्यू आहे. सर. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. छान आहे. प्रतिभा मॅडम. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. छान अनुभव आला. व्हायब्रेशन जाणवतं, पण मला इमॅजिन केलेला ग्रीन कलर आतापर्यंत नाही दिसला. फक्त एक दिवस ती ग्रीन साडीची देवी दिसली. चालते, काही पण हरकत नाही. प्रत्येक चक्रावर व्हायब्रेशन होतं, आणि आज तर सहस्रार चक्रावर असं डोकं माझं फिरल्यासारखं गोल गोल वाटत होतं, की बॉडी पूर्ण अशी गोल गोल फिरते. ओके, चालते. होत असतात, हे बाकी सगळे खूप अनुभव छान. होत आहे, हो, आणि करेक्ट पाथवर आहे तुम्ही. छान आहे. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू सर. थँक्यू. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग. थँक्यू. थँक्यू. ओके. आणखी आणखी कोणाला काही बोलायचं आहे? ओके, चला. निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. सगळ्यांना खूप खूप सुप्रभात आणि शुभेच्छा. छान अनुभव आहेत. आज जसं काल मी म्हटलं होतं, तुम्ही सांगितलं होतं की खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन नका करू. आज नुसतं असं दिवा ठेवला होता, पण असं त्राटक नाही केलं. त्याच्यामुळे आज खूप जास्त काही फिलिंग्स हे नव्हतं. पण आज्ञाचक्रावर मात्र एक असं जाणवलं की छोटे छोटे डिव्हाइन एंजल्स पूर्ण आपल्या बॉडी भोवती फिरून राहिलेले आहेत. आणि अगदी असे छोटे छोटे, एक थोड्याशा मोठ्या फुलपाखरासारखे, पण पूर्ण मानवी देह असलेले, त्यांना पंख आहेत आणि ते मस्त असे फिरून राहिले. वा. बाकी मग नंतर सर्व रिलॅक्स होतं. आज खूप जास्त असं हायपर ऍक्टिव्हेशन नाही वाटलं किंवा काही नाही. थँक्यू. थँक्यू. लॉट्स ऑफ थँक्यू. ब्लेसिंग सर. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू. प्रणाली ते, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मम्मीला बोलायचं. गुड मॉर्निंग सर, सर्वांना शुभेच्छा. मला असं आपण मूलाधार चक्रापासून आपण वर सारखंच होतं, पण विशुद्ध चक्रावर आल्यावर ना, ते असं नेहमी असं दिसते गोपाल कृष्णाची अशी उभी नाही का, पण ते अशी करता पुसट, पण गाय दिसली, आणि गायीच्या पूर्ण शरीर आपण आपल्या गावात वगैरे पण दिसते, स्वच्छ पांढरा पूर्ण, पण हा तोंड असते ना समोरच्या, काळा काळा, आणि त्या चेहऱ्याला पूर्ण त्या लहान मुलाला टोपरा बांधून देतो तो गोल्डन कलरची टोपी. शरीर पांढरा आणि त्या चेहऱ्याला गोल्डन कलरची झल्लर, आणि हा तोंड असते तो पूर्ण काळा. आणि मग थोड्या वेळाने ते आपलं विशुद्धी चक्रावरती काम चालूच होतं. मग ते कोणीतरी आपण साप घालतो ना, वर ओढतो ना, तसं तो काळा भाग त्या गोल्डन कलरच्या झल्लर तो होतं, तिथून ओढत ओढत बाहेर, म्हणजे बाहेर काढलं ते पूर्ण काळा भाग, म्हणजे ते झल्लर आली पिवळी, म्हणजे असं असं दिसलं हा ते. अरे वा. म्हणजे असं मी काही इमेज वगैरे छान. नव्हतं केलं, पण एकदमच मग रोज म्हणते, थोडंसं आपण हातून चूक होते, तर विशुद्ध चक्रावर आपल्याला काम करायचे असं नाही म्हणते का मी, तर तो काही प्रकार असेल, मला काही तेवढं जाणवलं नाही वगैरे, पण एकदमच ती गाय करून द्यायचं. दिसली. रिलॅक्स असं झालं. आणि मग काय आपलं हे तुम्ही ग्रॅटिट्यूड देत होते ना आपलं पूर्ण हे झाल्याच्या नंतर, तर तसं आहे मी त्याच्यातच असते. तर मग तुम्ही ग्रॅटिट्यूड देत होते तेव्हा एकदम मग माझ्या डोक्याच्या वर मग अशी माझी ते गायत्री माता दिसली, आणि ते आतापर्यंत होतं, आणि पूर्ण कसं व्हाईट व्हाईट नाही का, गोल्डन गोल्डन नाही व्हाईट म्हणतात ना, ती सतत म्हणजे माझ्या स्मरणातच असते, तर ते आतापर्यंतच होतं. तर मी तिची म्हणजे सतत ऋणीच आहे म्हणा, जन्मजन्मी. आणि काय म्हणतात, हे जीवन आता मी जिवंतही आहे म्हणा, म्हणजे काही काही गोष्टी आपण सांगू नाही शकत
नाही का हा प्रत्येकाला. हा 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 तर हे आता मी जिवंत आहे समजा. आहे जीवन तर तिनं दिलेलं जीवन आहे. तर मी तिची खूप म्हणजे सदा ऋणी आहे, हा जन्मजन्मी तिची भक्ती मला मिळत असं आहे. म्हणजे अचानकच आज खूप छान असं म्हटलं असं. धन्यवाद सर सर्वांना. खूप सुंदर शुभेच्छा सर्वांना. छान आहे मस्त असंच चालू राहू द्या आणि येस जेही अनुभव आले ना त्याला ब्लेसिंग समजून स्वीकार करा त्याला धन्यवाद सर. भाव द्या आणि त्याला सोडून द्या त्याला पकडून नाही ठेवायचं नाही नाही. मनातून म्हणायचं की तुम्ही मला दिलेला आशीर्वाद मी स्वीकार करत आहो आणि त्याकरिता खूप खूप धन्यवाद जेही कोणी माझ्या सोबत आहे देवी देवता माझे गुरु एंजल्स सगळ्यांचे Angels. धन्यवाद करते मला शांत मानसिकरित्या शारीरिकरित्या मला शांत स्थिर जीवन जगायचं आहे त्याकरिता मला आशीर्वाद द्या आणि बस सोडून द्यायचं हो, सर. सर छान सर्वांना धन्यवाद सर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स आजचं मेडिटेशन छान झालं सर. व्हायब्रेशन असं म्हणजे फील होत होतं आणि मोस्टली हार्ट चक्रावर असं जास्त व्हायब्रेशन फील होत होते गरम आणि म्हणजे असं बॉडी असं हालत नव्हती मी पण मी आतमधून असं पण हालत होते. सो बरोबर अपग्रेडेशन वाटत आहे छान वाटत आहे. छान ब्लेस यू लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स लॉट्स ऑफ चॉकलेट ब्लेसिंग्स तर आणखी कोणी असे कोणाला अनुभव येत आहे सीमाताई ओके गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हां. दादा आज वेगळा असा अनुभव काही नाही, पण जे सुरुवातीला मला असं की हात ठेवल्यानंतर आपण गरम वगैरे वाटायचं ना, आता हा गरम नाही वाटत. आज एकदम असं थंडच लहरी होत्या दादा पूर्ण मेडिटेशनमध्ये. चालेल होते होते का होते असं होत असं? असते हा 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 बिलकुल अच्छा. 100% होते अच्छा. हां. तर मला असं वाटतं की गरम का एकदम थंड होतोय आपण आणि म्हणजे पूर्ण मेडिटेशनमध्ये जेव्हा मी हात ठेवत होते तेच होतं. लहरी ओके थंडच होत्या. हातही असं इतकं गरम नाही किंवा हात थोडेसे गरम आहे, पण त्या पॉइंटवरती मात्र थंडपणा आहे असं. चालेल आणि चालेल काही हरकत नाही. हा हां आणि नंतर लास्टला फक्त की खूप सारे असं लहरी काहीतरी जात आहे माझ्या भोवती किंवा डोळे पटकन उघडावे नाही वाटले आज. लहरी जात आहे असं हां. हम्म, व्हायब्रेशन्स असतील ते किंवा आपल्याला असं जाणवतं ना तरंग होतायत खूप सारे आपल्या अवतीभोवती काहीतरी. हम्म. हां, असं फक्त थोडंसं असंच वाटलं. बाकी मेडिटेशन खूप छान वाटलं. टॉकही खूप सुंदर होता. खूप छान. थँक यू दादा. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, ब्लेसिंग्स लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू. आणखी कोणी ते, अर्चना मॅडम बोलायचं दादा गुड मॉर्निंग गुड सगळ्यांना मॉर्निंग गुड नाही कंटिन्यू नाही राहत त्याच्यामुळे तेवढं काही हे जाणवत नाही पण मेडिटेशन एकदम छान टॉपिक पण आजचा खूप छान होता खूप छान थँक्यू 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 लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स ग्रॅटिट्यूड थँक्यू दादा ब्लेस यू ऑल आणखी कोणी आहे सोनी मॅडम कीर्तिताई हो सर. गुड गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला आता सध्या थोडंसं आमचं 1-2 दिवस डिस्कंटिन्यू झालं होतं सर. हो तर लेट होत होतं थोडंसं झोपायला वगैरे रात्री. थोडे काम होतं म्हणून त्याच्यामुळे. नाही पण चांगलं वाटलं सर. आज म्हणजे मला पहिल्यांदा नाही का असं थोडंसं व्हायब्रेशन फील होत होतं. म्हणजे जरी मी ओके मेडिटेट नव्हती करत ना, तरी हा पण जे आपले चक्रावरचे जे पण हे आहे आपण जे चॅन्टिंग करतो, मंत्र चॅन्टिंग. हम्म, हम्म, हम्म. तर आज म्हणजे ते असं मला ॲटमॉस्फिअर मध्ये ते असं व्हायब्रेशन वाटत होतं, की म्हणजे हां, की असं काहीतरी असं वाटत होतं, की म्हणजे जरी आपण वर्क करत आहे,
तर मी तर आज विसरूनच गेली माझ्या मुलाला उठवायचं इतक्या वेळ. म्हणजे 6:20 झाले. मी म्हटलं अरे बापरे, आता 10-15 मिनिटात बस येणार. तर म्हणजे लिटरली मला ते थोडंसं म्हणजे असं फील होत होतं, की नाही आता म्हणजे हे कंटिन्यू राहायला पाहिजे बा चॅन्टिंग. आपण डिस्टर्ब होऊन असं दुसरीकडे नाही गेलं पाहिजे बा. अरे वा. हा, हे थोडं मला आज पहिल्यांदा वाटलं. म्हणजे जरी मी बसली नव्हती तरी सुद्धा म्हणजे मला ते असं फील एनर्जी होत फील झाली. होतं. एनर्जी, हा एक्झॅक्टली छान एनर्जी छान. फील होत होती, की म्हणजे आपल्या आजूबाजूला असं सगळं पॉझिटिव्ह चॅन्टिंग चालू हा आहे बा. हा हा. तर चांगलं वाटत होतं मला ते खूप. म्हणजे चांगला एक्सपिरियन्स म्हणूनच मला म्हणजे पहिल्यांदाच बरोबर बरोबर. असं फील झालं. म्हणूनच मी सगळ्यांना म्हणत आहे की जे नवीन लोक आहेत, कोणी नाही होत कोणाच्याने उठणं बसणं, तर कमीत कमी बेडवरच झोपल्या झोपल्याच तुम्ही सुरू करा, ऐकणं सुरू करा. आपोआप जी ऊर्जा यायची ना ती तुम्हाला मिळणं सुरू होऊन जाईल आणि हळूहळू ग्रोथ होईल. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. म्हणजे जे 1-2 दिवस ऐकायला नाही मिळालं तर असं खूप दुःख झालं, की अरे आपलं मेडिटेशन म्हणजे नाही. सुटलं बा. म्हणजे लॉस हा, झालं. हा हा. छान आहे. तुम्ही ओके मानसिकरित्या सर. जरी करेक्ट आहे ना, तरी पण तुम्हाला ती ऊर्जा मिळूनच राहिली. ओके सर. थँक्यू सर. लॉट्स ऑफ गुड ग्रॅटिट्यूड. मॉर्निंग कीर्तिताई. गुड मॉर्निंग दादा. आज गुड मॉर्निंग. पण वाटलं की मीटिंग करताना पण ना चर्चा करण्याची वेळ खूप भारी वाटत होतं. काय वाटत होतं? ते खूप भारी वाटत होतं चर्चा. अच्छा, हा. होईल होईल. खूप सारे एनर्जीज आहे तुमच्या आतमध्ये, ते रिलीज झाल्या पाहिजे. ते सध्या ब्लॉक मध्ये आहे, त्यामुळे तो प्रेशर फील होते आपल्याला. हा, खूप इच्छा वाटत होता असा. होते होते. होईल का? हा, बिलकुल ते प्रेशर फील होत आहे, कारण की ते रिलीज नाही होऊन राहिलं ना एनर्जी. बॉडीमध्ये हा हा. हायर एनर्जी क्रिएट होत आहे, आणि ज्या जुन्या आपल्या ऊर्जेचं रूप आहे किंवा जे ब्लॉकेजेस आहेत ते आणखी ओपन नाही झाले, त्यामुळे हा प्रेशर फील होते. रिलीज मी रिलीज मी रिलीज मी ही चॅन्टिंग करत राहायची आणि विचार करायचा की सगळी ऊर्जा, सगळे विचार, सगळं काही रिलीज होत आहे. ठीक आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. हा, बोला मॅडम. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. मी म्हंटल पहिल्या दिवशीपासून मी रोज करतेय. मी सध्या कॉटवर बसून करते, खाली बसायला जरा चालेल, जास्त त्रास होत होता. चालते चालते. आणि ते लाईट वगैरे तर असं काही दिसत नाही, पण मी जेव्हा हा, करते ना माझ्या ह्या बॉडी पेन खूप कमी झाल्या, खूप खूप जास्त. म्हणजे काय कमी माझ्या झालं? बॉडीमध्ये ज्या पेन असायच्या ना, पेन 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 हा, बॉडी पेन. आपल्या हा, तर त्या एवढ्या असतात आतून, आपल्याला ते दुसऱ्याला दाखवता येत नाही, पण त्या खूप बरोबर. कमी झाल्या. म्हणजे मी आता अगदी करते तेव्हा अगदी शांत असते. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं मला माझा विचार काढून टाकता येतो, कारण की मी तिथपर्यंत आलेली आहे. आपले जेव्हा विचार येतात तेव्हा मी लगेच काढून टाकते, आणि मग माझ्या डोळ्यासमोर कोणतं काहीच कसलाच प्रकाश वगैरे नसतो, आणि इतकं शांत वाटतंय की तुम्ही हा, म्हणजे मी ते फील करते. आणि दिवसभर खूप तिथे फ्रेश वाटतंय. आणि माहित हा नाही या 2-4 दिवसात एवढी गाढ झोप येतेय. तर मग मला असं वाटतं अरे सकाळच्या मेडिटेशनचा परिणाम आहे की आपल्याला इतकी हा, छान झोप लागतीये. बरोबर बरोबर. हा. ते सगळे व्हायब्रेशन आपले रिलीज होतात ना, त्यामुळे होत आले. आणि काही अनुभव नाही आला त्याचा विचार नाही हम्म. करायचा, एकदम बरोबर आहे. हा. अनुभव येणाऱ्यातले दोन प्रकार असते, एक कल्पनेचा अनुभव आहे, एक रिअल अनुभव आहे. अच्छा, आपल्याला बरोबर. दोन्हीही आपल्यासाठी ठीक आहे का, कारण की हम्म. प्रोग्रेस आहे, हळूहळू होईल. आणि बरोबर. अनुभव नाही आला असं नाही समजायचं की आपण ब्लॉक आहे. ओके. हा. तिथे पण दोन भाग आहेत, जसं मी म्हटलं ना, एक कल्पनेचे अनुभव आणि रिअल अनुभव. हम्म. तसं बरोबर. कोणताही अनुभव न येणे, त्याचेही दोन भाग आहे. एक तर तुम्ही ब्लॉक आहे म्हणून येत नाही, किंवा तुम्ही अनुभवाच्या हम्म. पार गेले म्हणून येत नाही. बरोबर है ना? आहे. तर मग आपण कुठे कुठे आहो आपण याच्यावर विचार नाही करायचा. आपली हा. चेतना जशी जशी शिफ्ट होत जाईल, जसं जसं आपल्या बॉडीमध्ये हे व्हायब्रेशन वाढत जाईल, हा. हा. आपल्या चेतनेचा स्तर वाढत जाईल, हम्म. आपोआप जे अनुभव यायचे ते येईल, जे नाही यायचे ते नाही येणार. बरोबर आहे. आणि तुम्ही चालेल. सगळेजण मला किती सारे अनुभव सांगतात, जर तुम्ही मला विचाराल तर मला काहीच येत हम्म. नाही, हो मला काही ना. प्रकाशही दिसत नाही.
खूप हा रेअर कधी कधी तशा गोष्टी होत्या माझ्यासोबत, रोज बरोबर नाही आहे. होत. तर मग मला होत नाही म्हणून मी टेन्शन घेऊ का? नाही. नाही. कारण की ते आता दिसलं पाहिजे याचं बंधन नाही आहे. हा मी खुश आहे ना, बस ते माझ्यासाठी येस महत्वाचं आहे आता. बरोबर आहे. छान आहे. अगदी दिवसभरही खूप फ्रेश वाटतं. आणि हा. तुम्ही म्हटलं तसं मी अगोदर मला खूप मला आवडच नव्हतं. म्हणजे मी म्हटलं ना मी इथे बसूच शकत नाही. म्हणजे काहीतरी बरोबर. ईश्वरी कृपा मिळाल्या मला आता इथे बसायचं. पहिल्या दिवशीच मला देवाने इतका छान अनुभव दिला की मला ते जाणवलं की अरे या मेडिटेशन मध्ये काहीतरी आहे की जिथे मला अंतःकरणातून सॉरी सॉरी म्हणत होते मी त्या दिवशी. तर ओके. आणि हा. मी इथे झोपायची तर मग कदाचित तुम्ही म्हणता तसं तुम्हाला नाही झालं तरी तुम्ही इथे येऊन झोपा, इथे येऊन नुसतं बसा. त्याचा हा. परिणाम हा. आहे. आज मी इथे आले. बरोबर. आणि खूप शांत वाटते. चालेल. चला थँक्यू हा. दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ हा आणि मी रोज करणार इतका आणि चांगला मला रिस्पॉन्स आहे ना हा, मला व्हॉट्सअप खूप ग्रुपला छान वाटते. जॉईन करा. हो ना. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा दादा मला. अच्छा, हो का? ठीक आहे, तुमचा मला नंबर पाठवून द्या, मी जॉईन करून घेईल. बरं. हो, हो. हा. चालेल, चालेल. ठीक. थँक्यू दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. तर बघा, आणखी कोणी आहे, कोणाला बोलायचं आहे? प्रतीक्षा ताई, साधना मॅडम, साधना का? गुड मॉर्निंग. बोल प्रतीक्षा, बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. व्हेरी गुड मॉर्निंग. दादा आजचं मेडिटेशन छान होतं. खूप दिवसानंतर म्हणजे आज पूर्ण केलं क्लास अटेंड. जे बरं. तुम्ही आधीच टॉक वगैरे पासून पूर्ण बघितला तर छान वाटलं दादा ते. आणि ते कॉन्शियसनेसचं तुम्ही सांगितलं तर म्हणजे ते म्हणजे कळलं काही काही गोष्टी जे आपल्यात कमी आहे ती पण अँगर वगैरे आणि ते भीतीवाला तर ते हम्म. थोडं म्हणजे आहे माझ्या मनात की भीती वगैरे तर आता आहे म्हणजे थोडं म्हणजे छान वाटत आहे की काही काही जे आपले जो प्रॉब्लेम आहे ते तुम्ही म्हणजे सांगत आहे की असं तसं तर ते कळत आहे आणि छान वाटत आहे. मेडिटेशन पण छान झालं दादा खूप दिवसानंतर. येस. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सुंदर आहे. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. योगेश सर, मोरे सर, गुड मॉर्निंग सर. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग ऑल ऑफ यू. छान झालं सर आजचं मेडिटेशन एकदम. आज नवीन एक थोडासा सब्जेक्ट होता, व्हेरियंट, बरोबर. समथिंग न्यू. आणि बाकी ओव्हरऑल जे रेग्युलर जसं सेशन होतं तसंच काही नवीन हे झालं नाही आज. हा. पण बाकी हा, एकदम आजचा जो सगळं सब्जेक्ट आहे ना, व्यवस्थित झालं. हाच ऍक्च्युअल होता आपला. म्हणजे इतक्या दिवसाचं हा मला जे हा हा सांगायचं होतं ना, ते आजच्याच दिवसासाठी आपली प्रिपरेशन होती की नेमके आपण बरोबर. व्हायब्रेट कोण्या लेवलवर करत आहोत. राईट आणि राईट. आपण म्हणतो की जे मोठे लोक आहेत ते कसे मोठे होऊन राहिले, त्याच्या बरोबर मागे बरोबर सिक्रेट आहे. ते व्हायब्रेटच त्या फ्रिक्वेन्सीवर बरोबर करते. बरोबर आहे. म्हणजे याच्यावरून काल म्हणजे कालचं काल जेव्हा सकाळच्या साधनेमध्ये नाही का सर, असं हम्म. झालं की जेव्हा मी तो हे ठेवला होता ना पिरॅमिड आपला 7 चक्र, हा. हा. तो काल असं वाटत होता की तो व्हायब्रेट होत आहे अच्छा. डोक्यावर. वा. म्हणजे असं हलकं हलकंसं व्हायब्रेशन येत होतं. म्हणलं असं का बरं होत आहे, म्हणजे आजपर्यंत कधी नाही आलं. हम्म. पण हम्म. तो हलकासा व्हायब्रेशन होत होता आणि सरकत होता. व्हायब्रेट होत होता, सरकत होता. मी 2-3 वेळा त्याला कंटिन्यू याच्यात पकडून ठेवलं असं हाताने हम्म. 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 डोक्यावर. मला काल तो एक थोडासा अनुभव आला. पण म्हटलं होऊ शकते आता सरकत असेल हा. बा. पण सरकलं तर ठीक आहे, सरकणं हा भाग वेगळा झाला. आणि व्हायब्रेशन होऊन जे म्हणजे काय म्हणतो आपण ते संवेदना जे जाणवणं, तो एक हम्म. भाग हम्म. हम्म. वेगळा होता. तो म्हणजे मला काल बरोबर. ते लक्षात आलं की तो व्हायब्रेट करत होता काही वेळासाठी. बरोबर. छान काल ते एक आला एक आहे. अनुभव. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. तेवढंच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, सेशन क्लोज करू आपण आता. ठीक आहे चालेल. सगळ्यांनी छान रेडी व्हा आपल्या रिट्रीटसाठी. जे मी आज चार्ट दिला तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करणार, तुम्ही त्यानुसार स्वतःला कसं डेव्हलप करायचं
कोणत्या फ्रिक्वेन्सीवर सतत तुम्ही व्हायब्रेट झाले पाहिजे, त्याला आपण समजून घेऊ. उद्याचा टॉपिक सुद्धा चांगला आहे. उद्याचा टॉपिक राहील आपला व्हायब्रेट, असं होतं ना, विच फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट. हा, उद्याचा राहील व्हायब्रेट ऑन हायर फ्रिक्वेन्सी, हाऊ टू व्हायब्रेट ऑन हायर फ्रिक्वेन्सी, किंवा व्हायब्रेट ऑन हायर फ्रिक्वेन्सी विथ एंजल्स, असं पण आपण म्हणू शकतो. का, कारण की आता आपल्याला एक हायर फ्रिक्वेन्सीची रेंज पकडायची आहे ना. बरोबर. ती रेंज कशी माहित होईल, कशी आपण त्याला अट्रॅक्ट करू शकू, ते सांगणार. लेवल ऑफ कॉन्शियसनेस आहे काही, त्या लेवल ऑफ Okay. कॉन्शियसनेसला मी उद्या डिस्क्राईब करेल. आणि छान टॉपिक आहे. उद्याला तुम्ही सगळ्यांनी याला समजून घ्या. आणि उद्याचा टॉपिक झाल्यानंतर लाईफ टाईम, म्हणजे लाईफ टाईमच म्हणेल मी, त्याच झोन मध्ये राहण्याचा आपण प्रयत्न करू सगळ्यांनी. ठीक आहे. Yes, गुड sir, मॉर्निंग सर, बोला. definitely. नमस्कार सर. नमस्कार. आजचं सेशन क्वालिटी झालं सर. बरंच नॉलेज भेटलं आज. रोजच नॉलेज भेटतंय, पण आजचं थोडं वेगळं समजलं. नेमकं आपल्याला इम्प्रुव्हमेंट कशी करायची, काय करायची, चार्टनुसार आता तयारी करू. जसं आमचा चार्ट असतंय एनसीटीचा, तसा हा चार्ट आहे. त्या पद्धतीने आम्ही चालू. त्याच्यात सांगितले हिरव्या पालेभाज्या जास्त खा, पिवळे पदार्थ कमी खा, आणि लाल पदार्थ कमी खा. तर कमी करा, अवॉइड करा, नाही का. तसं हे तसंच आहे आपल्या शरीरातलं आतलं, नाही का. कंपॅरिझन केलेलं त्या दोन पिरॅमिड मध्ये. क्वालिटी स्टेशन झालं आजचं. ते मी स्क्रीनशॉट काढल्यानंतर माझा माईक बंद झाला, नाही का. हे म्हणजे व्हिडिओ बंद झाला होता. स्क्रीनशॉट काढा होता त्यावेळेस, नाही का. ते हो, ठीक आहे, चिपकतो असते आणि रूम मध्ये लावून टाकतो. अरे वा, नेमकं आपली चुका समजतात. हे तुम्ही जे बोलले सर, हे खूप खूप छान आहे. म्हणजे तुम्ही सतत अलर्ट राहाल की आपली फ्रिक्वेन्सी कुठे चालून राहिली. हो, समजतं सर. नेमकं काय राग आला, चार्ट बघितल्याबरोबर माहिती होईल. लोअर फ्रिक्वेन्सी मध्ये आलो, लोभ आला, लोअर फ्रिक्वेन्सी, अहंकार आला, लोअर फ्रिक्वेन्सी. राईट. लव्हिंग एनर्जी, वननेस, सगळ्यांच्या प्रती समान भावना, हायर मध्ये जात आहे आपण. ठीक आहे. थँक्यू. ग्रॅटिट्यूड हायर मध्ये जात आहे. ओके. चला, करू तयारी आता रिट्रीटची. चला, थँक्यू. हा सर, एकदम थँक्यू. ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आम्ही मिस करत होतो आताच. नारायण सर बोलले नाही आज, तर मिसिंग वाटत होतं काहीतरी. नाही, तसं काही नाही. साधं आहे. मिसिंग नाही. नाही सर, तुमच्या ऑरास माहित आहे का, एक लाफिंग एनर्जी घेऊन आहे. त्यामुळे तुम्ही बोला नका बोलू, तुम्ही दिसले जरी ना, ते व्हायब्रेशन ऑन होऊन जाते सगळ्यामध्ये. हसण्याचे व्हायब्रेशन ऑन होऊन जाते. आपले लाफिंग बुद्धा आहे सर, ते आपले लाफिंग बुद्धा. लाफिंग बुद्धा. आणि पूर्ण सेशनची समरी एका सेंटेन्स मध्ये कळते. मला ते यांचं खूप आवडते की तुम्ही कितीही बोला, 1 पॉइंट आन्सर असते. सिंगल लाईन मध्ये, म्हणजे पूर्ण संदर्भाचे स्पष्टीकरण असते ना, तो शेवटचा जो असते तो देऊन देते सगळं. ते स्पष्टीकरण ते देतात सगळ्यांना लास्टला. विसरलं तरी बरोबर आठवण देतात. ठीक आहे सर, थँक्यू. मला खूप आवडली सरांची. Lots of gratitude, sir. Lots of blessings. Thank you. सर्वांना खूप blessings. Lots of blessings, lots of gratitude. Lots of love and lots of gratitude, all of you. Angels always bless you. Thank you. Always bless you. All of your wish, desires, dreams manifest into reality. Angels तुमच्या सर्वांना मदत करत आहे. आणि मी प्रे करतो एंजल्सला, त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा आणि तुम्हाला एक डिवाइन स्पिरिच्युअल विथ मटेरियल लाईफ तुम्ही आनंदाने त्याचा उपभोग घ्यावा. या ब्लेसिंग सह आजचा आपण सेशन क्लोज करू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Thank you, Dada. Thank you. Lots of gratitude, lots of blessings.